फ्रेंड्स, ही फ्रंट नेकची डिझाइन तुम्ही बघू शकता जी खूप सध्या ट्रेंडमध्ये आहे। आणि जर तुमची काठापदराची साडी असेल तर तुम्ही अशा पद्धतीचे जे फ्रंटला काठ वापरून एकदम सुंदर असा लुक जो आहे साडीला देऊ शकता। आणि या ब्लाउजचं आपण पूर्ण कटिंग जे आहे बघणार आहोत आणि फ्रंट पार्ट जो आहे आपल्याला कसं स्टिचिंग करायचं आहे तर तेही बघणार आहोत। सो व्हिडिओ जो आहे एकदम शेवटपर्यंत बघा। आता हा आपला पीस आहे जो मेन आपण फॅब्रिक इथं साडीमधला जो आहे पीस इथं कस्टमरने मला दिलेला आहे। आणि याचे जे काठ आहे तर ते दोन्ही साईडला होते, म्हणजे एका साईडला जे आहे स्लीवचे काठ मोठे होते आणि एका साईडला जे आहेत काठ पाठीचे लहान काठ होते। सो इथे जे मोठे काठ होते तर मी फ्रंट आणि बॅकला जे आहेत यूज केलेले आहेत। आणि फ्रंटला तुम्ही डिझाइन जो आहे पॅटर्न जो आहे बघू शकता आपण कशा पद्धतीने केलेला आहे। एकदम सिंपल पद्धत आहे आणि तुमचं माप लहान असो किंवा मोठा असो तुम्ही याच मेथडनुसार तुम्ही तुमचं जे ब्लाउज आहे कटिंग करू शकता। लहान मापासाठी सुद्धा मी मेजरमेंट जे आहे तर ते सांगणार आहे। आता सगळ्यात आधी आपण काय करायचं आहे, पेपरवरती मार्किंग करणार आहोत या ब्लाउजचं। आता जी पूर्ण उंची आहे 15 इंच आहे, त्याच्यामध्ये 1 इंच मी मार्जिन ॲड करून 16 इंच घेतलं। पण तुमची जर हाईट कमी असेल तर तुम्ही पूर्ण उंची कमी घेऊ शकता। आणि त्यानंतर हे जे ब्लाउज आहे तर ते 38 साईजचं मी तर रेडी करत आहे। तर आता मी तर 38 साईजला जे शोल्डर आहे 5.5 घेतलेला आहे। पण तुम्ही 34 किंवा 32 साईजचा अगर ब्लाउज तुम्ही शिवत असाल तर शोल्डर तुम्ही घ्यायचा आहे 5 आणि मुंडा तुम्ही घ्यायचा आहे 5.5। आता हे जे 38 आहे मी तर बनवत आहे, सो इथं शोल्डर जे आहे मी 5.5 घेतलेला आहे आणि जो मुंडा आहे तर तो मी घेणार आहे 6 इंचावरती। कारण हा जो पॅटर्न आहे आपला डीपनेकमध्ये रेडी होतो आणि बोटनेकमध्ये सुद्धा रेडी होतो, पण मी डीपनेकमध्ये हा जो पॅटर्न आहे तर तो बनवलेला आहे। आता इथे छातीचं माप मी 9.5 इंच घेतलं, त्याच्यानंतर 2 इंच प्लस त्याच्यामध्ये मार्जिन आपल्याला वाढवून घ्यायचं आहे, जसं आपण नेहमी वाढवतो। छाती आणि कमरेमध्ये मार्जिन जे आहे आपण नेहमी वाढवून घेत असतो। आता जी कमर आहे कमरसुद्धा मी 8 इंच घेतली, त्याच्यामध्ये प्लस 2 इंच मी मार्जिन ॲड केलं। आता छाती आणि कमर जे आहे आपल्याला दाखवल्याप्रमाणे जोडून घ्यायचे आहे। आता फ्रंट मुंड्याला जो शेप आहे आपल्याला द्यायचा आहे 1 इंचावरती, बॅक मुंड्याचा जो शेप आहे द्यायचा आहे आपल्याला 1.5 इंचावरती। तर हे बघा, त्यानंतर शेप जो आहे आपल्याला अशा पद्धतीने द्यायचा आहे। तर तुम्ही लहान साईज जर कटिंग करत असाल 32, 34 किंवा 30 तर तुम्ही हेच मेजरमेंट ठेवायचं आहे मुंड्याचं, म्हणजे फ्रंट मुंड्याला 1 इंचावरती आणि बॅक मुंड्याला 1.5 इंचावरती शेप द्यायचा आहे। त्याच्यानंतर आता आपण इथं जी गळ्याची रुंदी आहे तर ती घेतलेली आहे इथं 2.25 इंच आणि तुम्ही जर लहान माप कटिंग करत असाल तर 2 इंच घेऊ शकता। त्यानंतर प्रिन्सेस कटचा जो कट्स पॉईंट आहे मी दिलेला आहे इथं 4.25 इंचावरती 38 साईज असल्यामुळे। जर तुम्ही 32, 34, 30 साईज जर बनवत असाल तर 3.5 इंचावरती कट्स पॉईंटचं जे माप आहे तुम्ही देऊ शकता। त्यानंतर वरून खाली मी बस्ट पॉईंट घेतलेला आहे 10.5 इंचावरती। आता हा सुद्धा जो बस्ट पॉईंट आहे तुम्ही 10.5-11 इंचावरती घेऊ शकता जर तुम्ही हाईट कमी घेतली असेल तर। त्याच्यानंतर दोन्ही साईडला आपल्याला याला 1.5 इंच वाढवायचा आहे, कारण प्रिन्सेस कट जो आहे चपटा अजिबात बसत नाही, यामुळे एकदम छान बसतो प्रिन्सेस कट। दोन्ही साईडला 3 इंचचा आतमध्ये फुल स्पेस येतो आणि त्यामुळे प्रिन्सेस कट जो आहे आपला इथं चपटा बसत नाही। आता इथं बघू शकता दोन्ही साईडला मी 1.5 इंच घेतलं। आता एकदम सिंपल असा मुंड्यामधून आपल्याला याला आकार द्यायचा आहे। तर इथं आपण आकार जो आहे प्रिन्सेस कटचा दिलेला आहे। आता त्यानंतर फ्रंट नेक जो आहे आपल्याला इथं घ्यायचा आहे 6 किंवा 6.5, जितकं तुम्ही पण डीप घालता तितकं तुम्ही फ्रंट नेक जो आहे इथं द्यायचा आहे। आता मी इथं घेतलेला आहे 6 इंचावरती। आता पुढचा गळा तुम्ही बघू शकता 6 इंचावरती घेतला। आता त्यानंतर जो आपला काठाचा आपला जो पॅटर्न करायचा आहे तर तो अशा पद्धतीने आपल्याला मार्किंग करून घ्यायचा आहे। इथं बघू शकता थोडासा कर्व शेप जो आहे आपल्याला मुंड्यापाशी इथं घ्यायचा आहे। तर हा बघा, हा अशा पद्धतीचा जो शेप आहे मी इथं दिलेला आहे। आणि त्यानंतर याच्यावरती आता तुम्ही पंचकोनी सुद्धा गळा जो आहे फ्रंटचा ठेवू शकता किंवा राऊंड जसा इथं मी आता गोल दिलेला आहे तसाही तुम्ही ठेवू शकता। जर तुम्हाला जास्त गळा पसरट घालायला आवडत असेल तर त्याची जी रुंदी आहे तुम्ही आणखी थोडी वाढवू शकता। तर इतकं मी जे आहे आपली गळा रुंदी जी आहे घेतलेली आहे, म्हणजे थोडासा इथं 1.5-पाऊण इंच आपला शेप जो आहे आपण बाहेरून घ्यायचा आहे। जर तुम्हाला जास्त डीप घालायला आवडत असेल किंवा पसरट तर आणखी थोडं तुम्ही डीप जो आहे पसरट जो आहे घेऊ शकता। आता हे पॅटर्न तुम्ही बघू शकता, पहिल्यांदा आपल्याला अशा पद्धतीने पेपरवरती मार्किंग करून घ्यायचं आहे। त्यानंतर हा जो पेपर आहे आपण कट करायचा आहे। त्यानंतर फ्रंट आणि बॅक जे आहेत आपल्याला सेपरेट करून घ्यायचे आहेत।
गळ्याच्या दोन्ही साईडला आपल्याला कट्स द्यायचे आहेत. आता बॅकला मी व्ही शेप काढलेला आहे, पण बॅकला तुम्ही कोणताही डीप नेक जो आहे गळा काढू शकता. आता फ्रंट मुंड्याचा शेप इथं कट करत आहे. त्यानंतर दाखवल्याप्रमाणे प्रिन्सेस कटचा जो शेप आहे तर तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर लास्ट आपण इथं जो आपण पॅटर्न इथं मार्किंग केलेला आहे तो आणि आपला फ्रंट नेक जो आहे तर तो कटिंग करून घ्यायचा आहे. तर फ्रंट जो आहे फ्रंट पार्टचे आपल्याला 3 पीस इथं रेडी होतात, म्हणजे 3 पीस आपल्याला फ्रंटचे इथं निघतात. तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला फ्रंटचे 3 पीस निघलेले आहेत, बघू शकता तुम्ही. आणि याच्यावरती आपण असं मार्किंग करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला जोडताना काही कन्फ्युजन व्हायला नको, ज्यासाठी आपण याच्यावरती असं मार्किंग करून घ्यायचं आहे, बघू शकता तुम्ही. तर हे अशा पद्धतीने आपले जे पार्ट आहेत तर ते जोडले जातात. तर आता आपण हे जे कटिंग आहे अस्तरवर तर ते पहिल्यांदा आपण करून घ्यायचं आहे. आता इथं मी अस्तर जे आहे घेतलेलं आहे 1 मीटर, कारण पॅटर्न असल्यामुळे अस्तर आपल्याला जास्त लागतं आणि स्लीवसुद्धा एल्बोपर्यंत आहे, सो आपण 1 मीटर जे आहे अस्तर घेतलेलं आहे यासाठी. आता जो बॅकचा पार्ट आहे तर तो पहिल्यांदा आपण इथं कट करून घ्यायचा आहे. तर बॅक पार्टमध्ये मी कोणतंच कट वगैरे जे आहे 2 पीसमध्ये करत नाही, त्याच्यामुळे जसा आहे तसा पार्ट जो आहे अस्तरवरती आपल्याला ठेवून घ्यायचा आहे आणि तो पहिल्यांदा आपण मार्किंग करून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला कट करायचा आहे. तर जसं की हा जो नेक आहे मी व्ही शेप ठेवलेला आहे, बॅक नेक जो आहे, तर तुम्ही तुमच्या कोणत्याही आवडीचा डीप नेक जो आहे तर तो ठेवू शकता. तर हा बॅक पार्ट जो आहे मी अशा कटिंग करून घेतलेला आहे. आता त्यानंतर आपले फ्रंट पार्ट जे आहेत 3 पार्ट जे आहेत फ्रंटचे तर ते अगदी आपण व्यवस्थित इथं ठेवून कट करायचे आहेत आणि ते ठेवताना सुद्धा आपल्याला अगदी व्यवस्थित असं त्याच्यावरती मार्जिन जे आहे तर ते वाढवून घ्यायचं आहे अस्तरवर. तर हे बघा आता हे पॅक बाजूला जे आहे ओपन बाजूला जे आहे मी हा पार्ट जो आहे ठेवलेला आहे पेपरचा आणि त्याच्यामध्ये आपण अगदी व्यवस्थित तुम्ही बघू शकता की किती आपण मार्जिन इथं वाढवलेलं आहे. आता जर तुम्ही फ्रंट पॅक ठेवणार असाल तर तुम्ही हे पॅक बाजूला ठेवायचं आहे. आता मी फ्रंट जे आहेत हुक केलेले आहेत तर त्यामुळे मी ओपन बाजूला हा जो पार्ट आहे तर तो ठेवलेला आहे. आता हे आहे तसं आपल्याला पहिल्यांदा हे मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि बॉटमला तुम्ही बघू शकता, बॉटमला मी 1.5 इंच घेतलेला आहे आणि गळ्याजवळ जे आहेत एकदम थोडंसं अर्धा इंच मी तो सोडलेला आहे आणि बॉटमला आपण 1.5 इंच घेतलेला आहे. तर हे बघू शकता बॉटमला आपण 1.5 इंच घेतलं. आता त्यानंतर जी बाजू आपली जॉईंट होणार आहे तर त्या बाजूला सुद्धा आपल्याला तिथं अर्धा इंच घ्यायचं आहे. तर हे अगदी तुम्ही व्यवस्थित यामध्ये मार्जिन वाढवून घ्यायचं आहे. जर तुम्ही मार्जिन व्यवस्थित नाही वाढवलात किंवा आहे तसं जर कट केलात तर ब्लाऊज चुकण्याची शक्यता असते आणि प्लस काय होतं की तुमचं मार्जिन सुद्धा अजिबात ब्लाऊजमध्ये राहत नाही. सो फ्रंट पार्टमध्ये आपल्याला एकदम व्यवस्थित मार्जिन वाढवूनच मग पार्ट जे आहेत आपल्याला कटिंग करायचे आहेत आणि स्पेशली जर हा पॅटर्न वगैरे असतील तर आपल्याला ते व्यवस्थित अस्तरवरती मार्जिन वाढवून घ्यायचं आहे. आता आपली ही जी गळ्याची साईड आहे म्हणजे शोल्डरची जी पट्टी आहे आपली आपण जी काटामध्ये काढणार आहोत तर तुम्ही बघू शकता हे अशा पद्धतीने आपली निघते. तर या साईडला काय करायचं आपल्याला थोडंसं अर्धा इंच जे आहे आपल्याला वाढवून घ्यायचं आहे. म्हणजे बघा हा जो आपला पट्टा आहे तर तो आपण आहे तसा पहिल्यांदा मार्किंग करून घेतला आणि जी बाजू आपली जॉईंट होणार आहे बघू शकता इथं ह्या साईडला थोडंसं जे कापड आहे आपलं जॉईंट होणार आहे दुसऱ्या पार्टला, सो इथं मी अर्धा इंच वाढवलेलं आहे हे. आता हे जर तुम्ही नाही वाढवलं तर फ्रंटला उंची कमी पडू शकते, सो इथं हे वाढवून घ्यायचं आहे आपल्याला. तर हे बघा हा जो पॅटर्न आहे आपण अशा पद्धतीने कट केला आणि ही बाजू आपली या पार्टला जॉईंट होणार आहे. आता फ्रंट पार्टचे जे आहे 2 आपले जे पार्ट आहेत कटिंग झालेले आहेत. आता तिसरा पार्ट जो आहे प्रिन्सेस कटचा तर तो आपण अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि बघू शकता साईडला फिटिंगच्या साईडला 1.5 इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचा आहे आणि जी बाजू आपली जॉईंट होणार आहे दुसऱ्या बाजूला तर त्या साईडला सुद्धा अर्धा इंच मी एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला इथं फ्रंटचे 3 पार्ट जे आहेत आपण कटिंग करून घ्यायचे आहेत. आता मेन कपड्यावरती सगळ्यात आधी आपण हे जे काट आहे तर ते पहिल्यांदा आपण कट करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मग आपण बॅक पार्ट आणि आपले फ्रंटचे पार्ट जे आहेत तर ते ठेवून कट करायचे आहेत.
आता पहिल्यांदा मी हा बॅक जो पार्ट आहे तर तो इथं ठेवत आहे। त्यानंतर आपण हा कटिंग करून घ्यायचा आणि त्यानंतर आपला जो फ्रंटवाले पार्ट आहेत 2 तर ते आपल्याला हे ठेवून जे आहेत आपल्याला कट करायचे आहेत। आता जो वरचा पार्ट होता जो आपण शोल्डरचा कट केला होता तर तो पार्ट जो आहे आपल्याला काठामध्ये काढायचा आहे। सो आपण याच्यामध्ये नाही काढणार तो। आता यामध्ये आपण स्लीव्ज कटिंग करणार आहोत। आता बघा हे फ्रंटचे 2 पार्ट जे आहेत मी कटिंग करून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर काठामध्ये हा जो पार्ट आहे तर तो आपण असा कटिंग करून घ्यायचा आहे आणि फ्रंट पार्टचं इथं बघू शकता तुम्ही एकदम व्यवस्थित असं कटिंग जे आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे। आता आपण हे स्टिचिंग करायला घेऊयात। तर आता सगळ्यात आधी आपण हे स्टिचिंग करणार आहोत। आता ही जी आपली पट्टी आहे शोल्डरची तर ती अशी आपण अपोजिट साईडना ठेवायची आहे। सरळ कापडावरती उलटी साईड जी आहे आपण अशी ठेवायची आहे आणि पहिल्यांदा जी गोल साईड आहे जॉईंट होणार आहे तर ती पहिल्यांदा आपण अर्धा इंचाच्या स्पेसवरती आपल्याला ही शिवून घ्यायची आहे। तर दोन्ही साईडला आपल्याला अशा टिपा मारून घ्यायच्या आहेत पहिल्यांदा। आता हे जे अस्तर आहे आपण आतल्या साईडला पलटी करणार आहोत तर त्यामुळे छोटे छोटे कट्स द्यायचे। तर हे बघा आता त्यानंतर त्याच्यावरती आपण दाबटीप घेणार आहोत। आता याच्या चारी बाजूने परत आपण हे पूर्ण स्टिचिंग करून घ्यायचं। आता दुसरी ही साईड आपण अशीच करून घ्यायची आहे तयार। तर गोल साईडने आपण स्टिच करून घेतलं त्याच्यानंतर छोटे छोटे कट्स दिले आणि हे जे अस्तर आहे तर ते आतल्या साईडला पलटी करून घ्यायचं। तर ही जी शोल्डरची पट्टी आहे पहिल्यांदा आपण ही तयार करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपला जो प्रिन्सेस कटचा दुसरा पार्ट आहे तो आपल्याला इथं तयार करून घ्यायचा आहे। तर हा जो पार्ट आहे तर तोही आपल्याला इथं काय करायचा आहे की सरळ कापडावरती अस्तरची जी बाजू आहे तर ती आपल्याला ठेवायची आहे। कापड जे आहे पहिल्यांदा आपण असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जी गळ्याची साईड आहे तर तीच फक्त आपल्याला इथं स्टिचिंग करून घ्यायची आहे। तर फक्त जो राऊंड शेप आहे नेकचा तर तो फक्त आपण इथं स्टिचिंग करून घेतला। त्याच्यानंतर छोटे छोटे कट्स दिले आणि अस्तर जे आहे आतल्या साईडला पूर्ण पलटी करून त्याच्यावरती आपण दाबटीप घेऊन पूर्ण चारी बाजूने याला आपण टिपा मारून घ्यायच्या आहेत। आता एक्स्ट्राचं सगळं जे कापड आहे तर ते पूर्ण आपल्याला इथं कटिंग करून घ्यायचं आहे। तर हा पार्ट आता आपण असा जॉईंट करून घेणार आहोत। तर हे जे कापड आहे आपल्याला जास्त हे आतमध्ये घ्यायचं नाही, फक्त अर्धा इंच जे कापड आहे आपल्याला घ्यायचं आहे आणि जे 2 पार्ट आहेत आपल्याला दाखवल्याप्रमाणे असे जोडून घ्यायचे आहेत। फक्त अर्धा इंचच कापड आपल्या आतल्या साईडला जे आहे सरकून घ्यायचं आहे त्यानंतर अशी टिप मारून घ्यायचे आहेत म्हणजे बघू शकता तुम्ही। आणि त्यानंतर प्रिन्सेस कटचा जो दुसरा पार्ट आहे आपला तोही अशा पद्धतीने आपण स्टिचिंग करून घ्यायचा आहे आणि एक्स्ट्राचं सगळं जे कापड आहे त्याचं तर तेही आपल्याला पूर्ण कटिंग करून घ्यायचं आहे। तर हे बघा आता हे दोन्ही जे पार्ट आहेत आपल्याला असे जोडून घ्यायचे आहेत। तर अर्धा इंचच्या स्पेसवरती एकदम व्यवस्थित आपण एकसारखी टीप घ्यायची आहे आणि हे जे पार्ट आहेत तर ते जोडून घ्यायचे आहेत। तर बघू शकता आतमध्ये जो कफ आहे तर तोही खूप छान आलेला आहे जेणेकरून प्रिन्सेस कट जो आहे घातल्यानंतर चपटा वगैरे अजिबात बसणार नाही। तर दोन्ही पार्ट मी असे जॉईंट करून घेतलेले आहेत। तर हे बघा आता त्यानंतर आपण आय आणि हुकची जी पट्टी आहे तर ती लावून घेणार आहोत। आता आयची पट्टी जी आहे आपण घेत असतो 3 इंचाची आणि जी हुक पट्टी असते तर ती आपण घेत असतो 2.5 इंचाची। तर पहिल्यांदा आपण ह्या पट्ट्या ज्या आहेत तर ते लावून घ्यायच्या आहेत। आता वरच्या साईडला जे आहे थोडंसं कापड एक्स्ट्रा कट केलं होतं अस्तरचं कारण वरती आपण एकदम नेक जो आहे व्यवस्थित तयार करून घेतलेला आहे। सो इथं जी पट्टी आहे आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे त्याच्यानंतर त्याच्यावरती आपल्याला एक टीप द्यायची आहे। तर आता आपण इथं आपली जी हुक पट्टी आहे तर तिथे लावून घेणार आहोत। तर तीही वरून आपण फोल्ड करून घेतली।
आता ही पट्टी लावून घेतल्यानंतर आपल्याला हे जे दोन्ही साईड आहे फ्रंटचे तर ते अगदी व्यवस्थित एकमेकांवरती ठेवून घ्यायचे आहेत आणि साईड फिटिंगचं जे कापड आपलं थोडंसं खाली आलेलं असतं तर ते आपल्याला इथं कटिंग करून घ्यायचं आहे, म्हणजे लेवल करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपण कमरपट्टी जोडून जे आहे फ्रंट पार्ट जो आहे आपला अशा पद्धतीने आपण तयार करून घ्यायचा आहे. सो फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.